असं फिरवत फिरवत काढ. मी काहीतरी करत असतो. दोघं काढ. नाही बघ, हे आंतरपीक म्हणून गहू केला आहे ऊसामध्ये. हे बघ, थोडा थोडा ऊस चांगला फुटवा वगैरे ही इसतोर ऊसाचा गहू काढायला येते. परत गहू काढून घ्यायचा आणि मग ऊस छान फुटते. नंतर त्याला ड्रिप करायचं गहू निघाल्यानंतर. तर मित्रांनो, ही आहे आम्ही पेरलेला गहू आणि ही आहे आम्ही पेरलेला ऊस. ही पहा एक नंबर ऊस, ही पहा एक नंबर ऊस, ही पहा एक नंबर गहू, ही पहा एक नंबर ऊस, ही पण काढतो जरा. चला तर मग आपण कांद्याकडे जाऊ. हे बघ, कांदे आहेत तिकडं. उगवायला लागले थोडं थोडं गवत. कुठं आहेत? जा मग. थोडं थोडं गवत आले. त्यात आपण ते कोळप मारून घेतले. कोळप मारून घेतल्यामुळं गवत कमी झालंय जरा. ही गहू ह्याला पाणीच भेटलं नाही बघा. हा कसं झालं बघा. जे पाणी भेटले ते चांगलं आलं, जिथं पाणी भेटलं नाही ते असं झालं आहे. हे कांदे मस्त कांदे आलेत. रेन पाईप लावला आहे. कांद्यामध्ये मिरची लावली. हे कांदे झाले, त्याला ठिबक लावून घ्यायचं मिरचीला. मिरच्या पण चांगल्या येतात. कांद्याची साईज बघा. हे मोठं आहे त्यामुळे ह्याच्यात कांदा पण मोठा तयार होत आहे. ह्याचं बुड मोठं आहे. बुंदा मोठा असल्यामुळे कांदा पण आहे बघा कसं मोठा होत आहे. टोकन पद्धतीनं आपण पेरून घेतलेला आहे कांदा. बघा, लावलेला नाही हा, टोकन पद्धतीनं पेरून घेतलाय. हे बघा, हे बघा मिरची मस्त आली ना. पण मावा पडायला. मस्त आहे. 1 एकर लावलाय कांदा. निकलला का पातीचे कांदे विकायला नेलेत. निकलले. बाजारात चांगला भाव आहे. 20 रुपयाला गड्डे आहे. बारकं बारकं असं सोडलंय आणि जेवढं मोठं आहे तेवढं उपटून नेलंय. पाण्याला आली मिरची. पैसे होतात गड्डीचे पण चांगले. कांदा गड्डीचे 20 रुपयाला एक आहे. मोठं मोठं उपटलंय, छोटं तेवढं राहिलंय. निम्मा अर्धा तर असं का पातीवरच विकायला जात आहे. निम्मा अर्धा कांदे करायचे त्याचे. तसं पण कांद्याला काही एवढा भाव नाही आजकाल. हे बघा, मका खाण्यासाठी लावली. खायापुरती मका लावली. कांद्याला आजकाल भाव कमीच आहे. ऊस गहू पण खायापुरता होते. ऊसाचे पण पैसे होते. नो टेन्शन. चांगला मस्त गहू आलाय.
गहू वर्षभर खाऊन पण थोडा विकायला भेटेल एवढा गहू लावला मस्त आहे बघा. झालं पाण्याला आलं आता ही सरीने पाणी देतात पाटानेच पाणी बघा. गहू काढून झाल्यावर मग पुन्हा आम्ही हे लावतो ठिबक लावतो. ठिबक लावल्यावर पुन्हा दारी धरायची गरज लागत नाही. चला चला होऊ दे काय पण खातोस ना घाण का गवत खाल्लं होतंच का गहू खाल्लाच उलटी व्हायला. इथं पण हे विकायला होते बघा कांदे लावलेले. मोहरी खायला होती मोहरी काय आता निघती लगेच. हे बटाटे निवडे लावले 5-6 काकऱ्या 5 काकऱ्या आहेत खायापुरते होते आपले चिप्स वगैरे उन्हाळे कामाला घरच्या घरी भागत आहे. खुरपायचं अवघड आहे हे डुबं मारून घेतले कोळपं खुरपायचं अवघड आहे म्हणून काही लावू वाटत नाही जास्त. चला बाय.